थेट हर्षवर्धन पाटील मी तुमच्याकडे येते, इथे आनंद परांजपे तुमच्याकडे येणार आहे। मात्र हर्षवर्धन पाटील, हा एक पोल आपण या ठिकाणी पाहतो, एक्झिट पोल। यामध्ये मात्र महाविकास आघाडीला खूप कमी जागा या ठिकाणी दाखवण्यात आलेत। तिथे भातखळकर, नरेश मस्के यांनी कॉन्फिडन्स दाखवलाय की 160च्या वर जागा मिळतील। ठीक आहे, आता हे जे त्याचे अंदाज असतात आणि अंदाजावर बोलण्यापेक्षा मला वाटतं मतदारांची अंतिम आकडेवारी येऊ द्या। 23 तारखेला काउंटिंग आहे आणि 23 तारखेला चित्र स्पष्ट होईल ना, असा काही फार काळ नाहीये। त्यामुळे ठीक आहे, कुठल्या एजन्सीज करत असतील, त्यांचे काय सोर्सेस असतील मला माहित नाही, हे प्रत्येकाचे अंदाज असतात शेवटी। आणि बऱ्याच वेळा अंदाज फेल ठरलेले आहेत, बऱ्याच वेळा अंदाज चुकीचे ठरलेले आहेत। कालच्या पार्लमेंटच्या लोकसभेच्या आपण अंदाज जर बघितले तर ते सुद्धा असेच अंदाज होते, रिझल्ट वेगळे लागले। बरोबर, मला असं वाटतं की ठीक आहे, हा चर्चेसाठी आकडा ठीक आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ही विधानसभेची निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे, म्हणून मतदानाची टक्केवारी वाढली। ज्यावेळेस जनता निवडणूक हातामध्ये घेते त्यावेळेस लोकांचा जो कल असतो ते लोक ठरवतात। आणि मला असं वाटतं की मी अजूनही सांगतो, आकडेवारी ठीक आहे, जो तो आपापली आकडेवारी सांगेल, पण तशी परिस्थिती आज जे काय एक्झिट पोल दाखवत असतील तशी परिस्थिती ग्राउंड लेवलला नाही। निश्चितपणे महाविकास आघाडी आपल्याला 23 तारखेला कळेल, त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार येईल नक्कीच। असंच लोकसभेला सांगत होते सगळे, बरोबर आहे की 32 येतील, 35 येतील, नाही आल्या जागा त्या। तर मला असं वाटतं की एकदम इतकी घाई करण्यात काही अर्थ नाही। म्हणजे हर्षवर्धन ज्यावेळेस ऑन एअर चॅनलवरती एखादी गोष्ट आपण बोलतो, नक्कीच हर्षवर्धन पाटीलजी, तुम्ही दावा करताय की महाविकास आघाडीचा विजय होईल। मात्र दुसरीकडे आनंद परांजपे देखील अजित पवार गटाचे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आनंद परांजपेजी, एक्झिट पोल तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरताना कुठेतरी पाहायला मिळतोय, मात्र हर्षवर्धन पाटील हे सध्या एक्झिट पोल हा फक्त अंदाज आहे, महाविकास आघाडीचाच विजय होईल असा दावा करतायत। आनंद परांजपे, इथे हर्षवर्धन पाटलांनी असं म्हटलं होतं की मतदानाची टक्केवारी जर वाढली तर ती परिवर्तनाची लढाई असते किंवा परिवर्तन होण्यासाठीचा कौल असतो जनतेचा। माझं पाहिलं तर बारामतीमध्ये आज जास्त मतदान झालेलं आहे मागच्या वेळेपेक्षा। धाकधूक वाढली की मग तुम्हाला असं वाटतं खूप कॉन्फिडंट आहात, जसं अतुल भातखळकर म्हणाले की कम्फर्टेबल आकड्यापर्यंत आम्ही पोहोचू?